श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। आजची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रभावी आहे आणि खूप कमी वेळाची आहे। कुठलाही खर्च नाही, कुठलाही वेळ लागणार नाही। तुम्हाला ही सेवा एकाच दिवशी करायची आहे। तर या सेवेने आपल्याला फळ मिळणार आहे, सुख, समृद्धी, पैसा, नोकरी, जी पण काही तुमच्या मनातली इच्छा आहे किंवा अडकलेलं काम आहे खूप दिवसापासून, कितीही प्रयत्न करून जर ते तुमचं काम सक्सेस होत नाहीये तर त्या सेवेसाठी, त्या इच्छेसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे। अत्यंत प्रभावी सेवा आहे। तर चला, ही सेवा कधी करायची, कशी करायची, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्किप नका करू, कारण की व्हिडिओ पूर्ण न बघितल्याने तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि तुम्ही कमेंटने वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न बहुतेक वेळा व्हिडिओमध्येच असतात। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ अर्धा बघू नका, जेणेकरून तुम्हाला माहिती अर्धवट मिळेल। माहिती संपूर्ण बघण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ करायचा आहे। तर ही सेवा तुम्हाला प्रदोषच्या दिवशी करायची आहे। आता प्रदोष आपल्याला माहितीच आहे, प्रदोष महिन्यातून दोनदा येतो, एक शुक्ल प्रदोष, एक कृष्ण प्रदोष। आणि प्रदोषच्या दिवशी आपण सेवा जर केली तर ती महादेवांना अत्यंत प्रिय मानली जाते। त्याच्यामुळे रोजची पूजा तर आपण करतोच, पण प्रदोषच्या दिवशी जर सेवा केली तर ती अत्यंत प्रभावी मानली जाते। त्याच्यामुळे जी पण आपण सेवा करतो तर ती सेवा कधीही वाया जात नाही। आणि शिवाय बेलाच्या झाडाखाली आपल्याला ही सेवा करायची आहे। सेवा अत्यंत 2 ते 5 मिनिटाची आहे, जास्त वेळ लागणार नाहीये। तर सगळेच जण ही सेवा करू शकतात। तुम्ही मग तुम्हाला खूप 5 प्रदोष, 11 प्रदोष असे करायचे नाहीये, तुम्हाला फक्त एकाच प्रदोषच्या दिवशी सेवा करायची आहे आणि त्याच सेवेचं तुम्हाला मोठं फळ सुद्धा मिळणार आहे। फक्त मनात भाव, श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण की कुठली सेवा आपण जेव्हा करतो ना तर त्या सेवेचं विश्वास आपल्याला पाहिजे का नाही। ही सेवा आपण करतोय ना तर ते कुठेतरी परमेश्वरावर विश्वास ठेवून करायची, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचा अनुभव तर येतोच पण फळ सुद्धा मिळतं। तर ही सेवा चला कधी करायची आहे तर प्रदोषच्या दिवशी करायची आणि प्रदोष काळातच ही सेवा करायची। म्हणजे कसं, तुम्ही 5 पासून तर संध्याकाळी 7 पर्यंत ही सेवा करू शकता। आता 7 पर्यंत अगदीच आपण अंधार पडेपर्यंत मंदिरात काही सेवा करत बसत नाही। महिला 4:30 5 पासूनच सुरू जातात आणि 6 6:30 पर्यंत आपल्या पूजा सगळ्याच होऊन जातात। आता प्रदोषच्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर काय करायचं, जी पण काही तुमची नित्य पूजा असेल, म्हणजेच महादेवाची पूजा काही असेल, स्वच्छतेचे काही काम असतील तर ते करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाखाली जायचंय। आता तुम्ही म्हणाल ताई बेलाचं झाड नाहीये मंदिरात आमच्या, तर हरकत नाही, तुमच्या आजूबाजूला जर बेलाचं झाड, मी म्हणत नाही मंदिरातल्याच बेलाच्या झाडाखाली सेवा करा, कंपल्शन नाही, कुठलीही सक्ती नाही, तुम्हाला फक्त बेलाचं झाड गरजेचं आहे। आता परत कमेंट नका करू का ताई कुंडीत आहे तर चालेल का, तर तुम्हाला ही सेवा जर तुम्हाला एकदाच करायची आहे तुमच्या मनातल्या इच्छेसाठी, जर मनात इच्छा भरपूर मोठी आहे तर तुम्ही कमेंट करू नका का कुंडीत आहे तर आम्ही तिथे केली तर चालेल का। एक दिवस करायची, जा ना मंदिरात, जा ना, आजूबाजूला जर मोठं बेलाचं झाड असेल तर जा तिथे। तुम्हाला एकदा करायची, तुम्हाला खूप वेळेस नाही जायचे, रोज वेळेस नाही सांगते। जर मी तुम्हाला रोज जर सांगते तर मी तुम्हाला कुंडीतल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा आपण कुंडीत करू शकतो, पण कुठे काही पूजा करायची आहे किंवा पठण करायचं आहे तर मी तुम्हाला वारंवार सांगत असते की बेलाचं झाड असं पाहिजे, ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस त्या बेलाच्या झाडाची सावली आपल्यावर पडली पाहिजे। म्हणून मी आधी हे डाऊट सगळे क्लिअर करून घेते आणि मगच सेवेला सुरुवात, जी पण काही सेवा आहे त्याला सुरुवात करते। म्हणून सांगते, कुंडीतलं बेलाचं झाड असेल तर तिथे ही सेवा करू नका, तुम्ही मोठ्याच बेलाच्या झाडाखाली जा। मंदिरात असेल तर मंदिरातल्या बेलाच्या झाडाखाली करा। आजूबाजूला आहे ताई चालणार आहे असं काही नाही का मंदिर पाहिजे, कुठेही तुमच्या आसपास जर बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला ही सेवा करायची आहे। दारापुढे जर अगदी आपल्यावरती छाया पडते आणि ते झाड तुम्हाला चालणार आहे। आता माझ्या पण दारापुढे झाड आहे, तर मी जर बसले ना तर त्याचे थोड्या फांद्या माझ्या अंगावर येतात, म्हणजे त्याची सावली जी आहे तर ती माझ्यावर पडते, तर बऱ्याच वेळेस मी तिथे सेवा करते। पण तरी देखील मी या अशा सेवा ज्या असतात तर त्या मी आमच्याकडे महादेवाचं मंदिर आहे, तिथे मोठं बेलाचं झाड आहे, मी त्या सेवा तिथेच करते। म्हणून लगेच घरी बेलाचं झाड आहे ना आपल्याला शक्य, तर मग जाऊ शकतो ना आपण। आणि ही सेवा तुम्हाला एकदा करायची आहे। आता तुम्ही कोणत्याही प्रदोषला करू शकता। आता महिन्यातून जर 2 प्रदोष येत आहे तर तुम्ही महिन्यातल्या 2 प्रदोष पैकी एक कोणताही निवडा तुमच्या वेळेनुसार,
तर तुम्हाला ही सेवा त्यावेळेस करायची, तुम्हाला ही सेवा संध्याकाळच्या वेळेस करायची, परत एकदा सांगते. तर चला, आता हे सगळे प्रश्न तुमच्या उत्तर दिलेले आहे. परत तुम्ही म्हणता स्पष्टीकरण देता, स्पष्टीकरण देणं तेवढंच गरजेचं असतं, कारण की महिलांना खूप प्रश्न पडतात. आणि खरं आहे, प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण की आपल्याला कुठे जर सेवा करायची असेल तर आपल्या मनामध्ये खूप प्रश्न पडतात. असं केल्याने होईल का, तसं काही केल्याने आपल्याकडून काही चुकी होईल. तर 100% जर जे पण काही प्रश्न असतात तर ते विचारलेच पाहिजे, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मी देण्याचा प्रयत्न करतेच. तर चला, सेवा काय करायची आता तुम्हाला मी सांगितले. मंदिरात जर गेल्या, तिथल्या बेलाच्या झाडाखाली जर पूजा करायची असेल तर आधी मंदिरातली पूजा तुम्ही आवरून घ्यायची, त्याच्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जायचंय. आणि जर आजूबाजूला बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता. आता बेलाच्या झाडाखाली जायचं आहे संध्याकाळच्या वेळेस, म्हणजेच अगदी 5 ते 7च्या वेळेस तुम्ही कधी पण जायचं आहे. आणि बेलाच्या झाडाखाली गेल्यानंतर आसन टाकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित आपल्याच दिव्यामध्ये करायचे. मग तुम्ही पंती न्या, निरांजन न्या, काही न्या, हवा आहे ताई काय आहे ते तुम्ही बघायचे. एक दिवस सेवा करायची. तर ते काय छोटा म्हणजे त्याला आडोसा वगैरे काय करायचा असेल तर ते आपण तिथे आयडिया करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा आपलाच घेऊन जायचा आहे पण, आणि तो आपलाच दिवा का लावायचा, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं फळ काय आहे, याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदी तो 2 मिनिटाचा राहिला तरी चालणार आहे, पण दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे, कारण की दिव्याच्या साक्षीनेच आपण जी पण काही सेवा करतो तर ती दिवा प्रज्वलित केल्याने सुरू करतो आपण, आणि त्याच्या साक्षीनेच आपल्याला ही सेवा करायची असते. आता आसन घ्यायचं आहे. आसन का, तर जेव्हा आपण सेवा करतो आणि विदाऊट आसन म्हणजे बिना आसनचा आपण जर पूजा केली तर ती सेवा आपली धरती मातेला अर्पण होते. त्याच्यामुळे सेवा करताना आसन घ्यायचं आहे. आसन घेतल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवेला तुम्हाला काही वस्तू लागणार नाहीये, खूप पूजा सामग्री लागणार नाहीये. तर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. शुद्ध जल आधी अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेलपत्र म्हणजे बिल्वपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. कुठे, बेलाच्या खोडाला, म्हणजे मूळ जे असतं तर त्याला तुम्हाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच मूळ जे खोड असतं, जड असतं, तर त्याच जडला तुम्हाला परत बिल्ववृक्ष म्हणजे बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आता ऐकायचं आहे काय अर्पण करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला अर्पण करायचं आहे कच्चं दूध. ते दूध कसं अर्पण करायचंय, तर आता तुम्हाला उजव्या हातामध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे, बिना तापवलेल्याचं. तुम्ही सकाळी काढून ठेवायचं आहे. जर आपलं दूध आलं तर ते तापवायच्या आधी थोडं काढून ठेवायचं आहे बाजूला. तर मग ते जल अर्पण करून झाल्यानंतर, बेलाचं पान अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. कच्चं दूध आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे. आपलं नाव आणि गोत्र उच्चार करून ते दूध जे आहे तर ते अर्पण करायचंय. परत दुसऱ्यांदा घ्यायचंय, नाव गोत्र उच्चार करून अर्पण करायचंय. परत तिसऱ्यांदा करायचं आहे, चौथ्यांदा करायचं, 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा, असं तुम्हाला 7 वेळेस कच्चं दूध आपल्या हाताने अर्पण करायचं आहे. 7 वेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाल चंदनचं पाणी करायचं आहे. आपण गडव्यामध्ये, लोट्यामध्ये, तांब्यामध्ये. तर ते पाणी तुम्ही, आपण आता महादेवाला लाल चंदन अर्पण करतो, केशर अर्पण करतो, मग तेच त्या पाण्यामध्ये थोडं टाकायचं आहे. आणि ते पाणी तुम्हाला परत त्या जडला टाकायचं आहे, म्हणजे मुळाला टाकायचं आहे बेलाच्या झाडाच्या. एवढी सेवा करायची आहे. आणि जी ही सेवा सगळी झाल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही सेवा करताय, जिथे तुम्ही दूध अर्पण केलंय, जल अर्पण केलंय, त्याच ठिकाणची थोडी माती घ्यायची आहे आणि आपल्या कपाळाला लावायची आहे. कपाळाला लावल्यानंतर तुम्हाला हात जोडून शुद्ध अंतकरणाने अगदी मनापासून देवादिदेव महादेवांना समोर आणायचं आहे. आणि आपल्या मनातील जी पण काही इच्छा आहे, मग तुमच्या घरात सुख, समृद्धी, नोकरीची इच्छा असेल किंवा लग्न जुळत नसेल, ज्या पण काही आहे, कोणाला खूप प्रयत्न करून पण काही जणांचे काम अडकतात,
ते पूर्ण होत नाही, सक्सेस मिळत नाही त्या कामामध्ये, तर ते तुम्हाला मनात हात जोडून प्रार्थना करायची आहे का हे काम मी माझं अडकलेलं आहे, माझी खूप दिवसाची इच्छा आहे, मी खूप प्रयत्न करतोय पण माझी इच्छा काही पूर्ण होत नाही, तर मी ही जी सेवा केलेली आहे तर या म्हणजे माझ्या मनात जी इच्छा आहे तर त्या इच्छेसाठी मी ही सेवा केलेली आहे, तर ही माझी मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, ही तुम्हाला प्रार्थना करायची. अगदी मनापासून करा आणि मनापासून मारलेली हाक परमेश्वरापर्यंत नक्की पोचते. तर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करून मनातली इच्छा सांगून आणि मग तुमची पूजा संपन्न झालेली आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे. एवढीच सेवा करायची. आता या सेवेला तुम्ही सांगा किती वेळ लागतो. अगदी 2 ते 5 मिनिटं लागतो. मी तर 2 मिनिटातच होऊ शकते ही सेवा. काय खूप तुम्हाला पूजेचं सामान न्यायचं आहे, काय न्यायचं आहे असं पण काही नाही, खूप खर्च आहे. करू शकता तुम्ही आणि देऊ शकता ना वेळ. आपल्या तर मनात एवढी इच्छा आहे मग आपण देऊ शकतो ना. आता बऱ्याच जणांचं असं पण असेल का एका दिवसाने होईल का? अहो खूप म्हणजे जर आपण मनापासून केलं आणि आपले कर्म जर चांगले असतील, आपले कष्ट जर प्रामाणिक असतील, तर आपण 1 दिवसाचं काय म्हणजे फक्त हात जोडले ना तरी आपल्याला परमेश्वर प्रसन्न होत असतो. फक्त आपले कर्म शुद्ध पाहिजे, कोणाबद्दल वाईट भावना नकोय. आणि त्या दिवशी मांसाहार तर करूच नका, बिलकुल पण करू नका. आणि आपण जी पण सेवा करतो आणि त्याचे नियम जर काटेकोरपणे पाळले, त्याचं जर सगळं काही व्यवस्थित मनात शुद्ध भाव ठेवला, विश्वास ठेवला ना, तर आपल्याला सेवेचं फळ मिळतंच आणि अनुभव तरी येतोच. इतकं प्रभावी सेवा असतात. आणि हेच जर छोटे छोटे उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की बऱ्याच लोकांना खरंच काही घरात प्रॉब्लेम असतात आणि एवढे 2-3 तास हे पठण करा, ते पठण करा, खरंच वेळ नसतो. तर या छोट्या छोट्या उपायांनी आपल्याला आपल्या आयुष्यातील ज्या पण काही अडचणी असतील, ज्या पण काही समस्या असतील, तर त्या निवारण्यास मदत होते. तर म्हणूनच सांगते की ज्यांना म्हणजे सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल आणि तुम्हाला ज्या पण काही नवनवीन उपाय आहे, नवनवीन सेवा आहे, तर त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.